हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमधील प्रॉब्लेम सेट 1मधील क्वेश्चन नंबर 7, 8 अँड 9 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 7 काय दिला आहे पहा आपल्याला. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन कंडिशनल फॉर्म. आपल्याला स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि ती आपल्याला कंडिशनल फॉर्ममध्ये लिहायची आहेत. आता कंडिशनल फॉर्ममध्येच म्हणजेच आपल्याला इफ देनच्या फॉर्ममध्ये स्टेटमेंट्स लिहायची आहेत. आता फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे पहा. एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. हे आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे आणि हे आपल्याला इफ देनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आता कसं लिहिता येईल पहा. आपल्याला काय सांगितलेलं आहे आपल्याला या ठिकाणी, प्रत्येक रोम्बस हा स्क्वेअर असतो असं सांगितलेलं आहे. मग आपण इफ देनच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो. आता रोम्बस आणि स्क्वेअर हे दोन्ही काय आहेत, क्वाड्रिलॅटरल आहेत. मग आपण काय म्हणू शकतो, जर क्वाड्रिलॅटरल हा रोम्बस असेल तर तो काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. म्हणजेच आपण कसं लिहू शकतो, इफ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट इज अ स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. म्हणजेच आन्सर काय येईल पहा. इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट इज अ स्क्वेअर. सेकंड स्टेटमेंट काय दिलेलं आहे पहा आपल्याला. अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. लिनियर पेअरमध्ये असलेले अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. हे स्टेटमेंट आपल्याला इफ देनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. कसं लिहिता येईल पहा आपल्याला. म्हणजे जर तरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. जर अँगल्स हे लिनियर पेअरमध्ये असतील तर ते काय असणार आहेत, सप्लिमेंटरी असणार आहेत. म्हणजेच आपल्याला कसं लिहिता येईल पहा. इफ अँगल्स आर इन अ लिनियर पेअर देन दे आर सप्लिमेंटरी. जर अँगल्स हे लिनियर पेअरमध्ये असतील तर ते सप्लिमेंटरी असणार आहेत. म्हणजेच इफ अँगल्स आर इन अ लिनियर पेअर देन दे आर सप्लिमेंटरी. इफ द अँगल्स आर इन अ लिनियर पेअर देन दे आर सप्लिमेंटरी. थर्ड स्टेटमेंट काय दिलेलं आहे पहा आपल्याला. अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. ट्रायंगल ही फिगर 3 सेगमेंट्स पासून बनलेली असते. आता हे आपल्याला जर तरच्या फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल पहा. इफ फिगर इज अ ट्रायंगल. जर दिलेली फिगर ही ट्रायंगल असेल तर ती 3 सेगमेंट पासून बनलेली असणार आहे. म्हणजेच आपण कसं लिहू शकतो, इफ फिगर इज अ ट्रायंगल देन इट इज फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. म्हणजेच दिलेली फिगर ही जर ट्रायंगल असेल तर ती 3 सेगमेंट पासून बनलेली असणार आहे. फोर्थ स्टेटमेंट काय आहे पहा. अ नंबर हॅविंग ओनली 2 डिव्हायजर्स इज कॉल्ड अ प्राईम नंबर. ज्या नंबरला ओनली 2 डिव्हायजर्स असतात त्या नंबरला काय म्हणायचं, प्राईम नंबर. आता हे आपल्याला जर तरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. इफ देनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. कसं लिहिता येईल पहा आपल्याला. जर एखाद्या नंबरला 2 डिव्हायजर्स असतील तर त्या नंबर्सला आपण काय म्हणणार, प्राईम नंबर. म्हणजेच कसं येईल पहा. कसं लिहिता येईल पहा आपल्याला. इफ अ नंबर हॅविंग ओनली 2 डिव्हायजर्स देन इट इज कॉल्ड अ प्राईम नंबर. जर एखाद्या नंबरला 2 डिव्हायजर्स असतील तर त्याला काय म्हणायचं, प्राईम नंबर. म्हणजेच आन्सर काय येईल पहा. इफ अ नंबर इज हॅविंग ओनली 2 डिव्हायजर्स देन इट इज कॉल्ड अ प्राईम नंबर. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू आपण. क्वेश्चन 8 काय दिला आहे पहा आपल्याला. राईट द कन्व्हर्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आपल्याला स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि याचा आपल्याला कन्व्हर्स लिहायचा आहे. आता कन्व्हर्स म्हणजे काय, आपल्याला कंडिशनल स्टेटमेंटमध्ये जो इफ नंतरचा पार्ट असणार आहे तो देन नंतर लिहायचा आहे आणि देन नंतरचा जो पार्ट असणार आहे तो काय करायचा आहे, आपल्याला इफ नंतर लिहायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आदला बदल करायची आहे. इफ नंतरचा जो पार्ट असणार आहे तो आपल्याला या देन नंतर लिहायचा आहे आणि देन नंतरचा जो पार्ट असणार आहे तो आपल्याला इफ नंतर लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल पहा आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल काय दिलेलं आहे. इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स इन अ फिगर इज 180 डिग्री देन द फिगर इज अ ट्रायंगल. आता या ठिकाणी प्रथम काय करायचं आहे, आपल्याला इफ लिहायचं. इफ नंतर कुठला पार्ट लिहायचा, देन नंतरचा जो पार्ट आहे तो लिहायचा. म्हणजेच काय पहा. इफ द फिगर इज अ ट्रायंगल देन, आता देन नंतर काय लिहायचं, इफ नंतरचा पार्ट. देन द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स इन अ फिगर इज 180 डिग्री. अशा प्रकारे आपल्याला या स्टेटमेंटचा कन्व्हर्स लिहायचा आहे. काय येईल पहा. इफ द फिगर इज अ ट्रायंगल देन द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स इज 180 डिग्री. सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा. इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ 2 अँगल्स इज 90 डिग्री देन दे आर कॉम्प्लिमेंट ऑफ ईच अदर.
आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इफ नंतर हा जो देन नंतरचा पार्ट आहे, देन नंतरचा जो पार्ट आहे हा लिहायचा आहे आणि देन नंतर आपल्याला इफ नंतरचा जो पार्ट आहे तो लिहायचा आहे. म्हणजेच काय येईल पहा आन्सर आपलं, इफ. आता या ठिकाणी दे आर म्हटलेलं आहे. दे आर म्हणजे कोण, टू अँगल्स. टू अँगल्स आर कॉम्प्लिमेंट ऑफ ईच अदर देन, आता इफ नंतरचा पार्ट लिहायचा, देन द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री. ज्याचा आन्सर काय येईल पहा, if two angles are complement of each other then the sum of measures of two angles is 90 degree. थर्ड स्टेटमेंट काय दिलेलं आहे पहा आपल्याला, if the corresponding angles formed by a transversal of two lines are congruent then the two lines are parallel. आता काय करायचं आपल्याला, इफ नंतर हा देन नंतरचा पार्ट लिहायचा आहे आणि देन नंतर इफ नंतरचा पार्ट लिहायचा आहे. म्हणजेच आन्सर काय येईल पहा, if the two lines are parallel, then नंतरचा पार्ट काय आहे, if the two lines are parallel then if नंतरचा पार्ट लिहायचा, then the corresponding angles formed by a transversal of two lines are congruent. काय येईल पहा आन्सर, if the two lines are parallel then the corresponding angles formed by a transversal of two lines are congruent. फोर्थ स्टेटमेंट काय दिलेलं आहे पहा, if the sum of the digits of a number is divisible by 3 then the number is divisible by 3. आता या ठिकाणी इफ नंतर आपण देन नंतरचा पार्ट लिहू आणि देन नंतर इफ नंतरचा पार्ट लिहू. म्हणजेच काय येईल पहा, इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन the sum of the digits of a number is a divisible by 3, किंवा आपण म्हणू शकतो is also divisible by 3. आन्सर काय येईल पहा, इफ लिहायचं, इफ नंतर देन नंतरचा पार्ट, इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन द सम ऑफ डिजिट्स ऑफ अ नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या स्टेटमेंट्सची कन्वर्ट्स लिहायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू आपण. क्वेश्चन 9 काय दिला आहे पहा आपल्याला, राईट द अँटीसिडंट गिवन पार्ट अँड द कन्सिक्वेंट पार्ट टू बी प्रूव्ड इन द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आपल्याला स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि आपल्याला अँटीसिडंट म्हणजेच गिवन पार्ट आणि कन्सिक्वेंट म्हणजेच पार्ट टू बी प्रूव्ड लिहायचा आहे. क्वेश्चन 1 काय दिला आहे पहा, इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता या ठिकाणी अँटीसिडंट म्हणजे काय, इफ नंतरचा जो पार्ट असणार आहे त्याला म्हणायचं अँटीसिडंट आणि देन नंतरचा जो पार्ट असणार आहे त्याला काय म्हणायचं, कॉन्सिक्वेंट. मग आपल्याला अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. मग अँटीसिडंट काय येईल पहा, इफ नंतरचा पार्ट ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट आणि कॉन्सिक्वेंट काय येईल, देन नंतरचा पार्ट म्हणजेच इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ठिकाणी आन्सर बघा काय येईल, अँटीसिडंट काय येईल, ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट म्हणजेच इफ नंतरचा जो पार्ट आहे तो, आणि कॉन्सिक्वेंट काय येईल, इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देन नंतरचा जो पार्ट आहे तो कॉन्सिक्वेंट असणार आहे. एक्झाम्पल सेकंड काय दिला आहे पहा, द डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. आता या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट कंडिशनल फॉर्ममध्ये दिलेलं नाही. मग प्रथम आपण काय करू, हे स्टेटमेंट कंडिशनल फॉर्ममध्ये लिहून घेऊ, इफ देनच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊ, म्हणजे आपल्याला अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहिता येईल. आता याचा कंडिशनल फॉर्म काय येईल पहा, काय सांगितलेलं आहे आपल्याला, पॅरलोग्रामचे डायगोनल्स एकमेकाला बायसेक्ट करतात. आता इफ देनच्या फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल, पॅरलोग्राम हा काय आहे, क्वाड्रिलॅटरल आहे. मग आपण काय म्हणू शकतो, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. जर क्वाड्रिलॅटरल हा पॅरलोग्राम असेल तर त्याचे डायगोनल्स काय करतात, एकमेकाला बायसेक्ट करतात. म्हणजेच काय येईल, if a quadrilateral is a parallelogram then its diagonals bisect each other. हा काय येईल, कंडिशनल फॉर्म येईल. हा या ठिकाणी लिहून घेतलेला आहे मी. कंडिशनल फॉर्म काय येईल, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम देन इट्स डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. आता आपल्याला अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. इफ नंतरचा जो पार्ट आहे तो काय असणार आहे, अँटीसिडंट. म्हणजेच अँटीसिडंट काय येईल, क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम आणि कॉन्सिक्वेंट काय असणार आहे, देन नंतरचा जो पार्ट असणार आहे तो काय असणार आहे, कॉन्सिक्वेंट असणार आहे. म्हणजेच काय येईल, इट्स डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. अँटीसिडंट काय येईल, क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम आणि कॉन्सिक्वेंट काय येईल, इट्स डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. पुन्हा एकदा पहा आपण क्वेश्चन्स कशा पद्धतीने सॉल्व केले.
थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.